नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, शिक्षक भरती परीक्षेच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या राज्यातील हजारो उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। आपण अनेक वर्षांपासून वाट पाहत असलेली नोकरी अखेर आपल्या हाती आली आहे। महाराष्ट्रामध्ये 1-2 नव्हे तर 10,000 शिक्षकांची भरती होणार आहे। या संदर्भामध्ये शिक्षण विभागानं सविस्तर माहिती दिली आहे। शिक्षक पात्रता परीक्षा जून महिन्यामध्ये होणार आहे, त्यामुळे शिक्षक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्वतःची तयारी करण्याचा सल्ला देण्यात आलाय। शिक्षक भरती परीक्षेचं वेळापत्रक आता लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। या निवड परीक्षेद्वारे राज्यातील हजारो रिक्त अध्यापन पदं भरली जाणार आहेत। यासाठी शिक्षण विभाग 2014 पासून टीईटी परीक्षा घेत आहे। टीईटी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला सीईटी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते। जे उत्तीर्ण होतात त्यांना त्यांच्या परीक्षेच्या आधारे शिक्षक नियुक्त करण्यास प्राधान्य असतं। मात्र भरती परीक्षेमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांची टक्केवारी ही खूपच कमी आहे। त्यामध्ये केवळ 2 ते 3% उमेदवारच उत्तीर्ण होऊ शकतात। त्यामुळे अधिक जागा भरण्यासाठी जाहिरात देऊन सुद्धा अनेक वेळा जागा रिक्तच राहतात। सध्या 13,500 शिक्षकांची पद रिक्त भरण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। यावेळी पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि यानंतर राज्यभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये अनेक शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। आता काही काळानंतर पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलाय। शिक्षण विभाग लवकरच शिक्षक भरती परीक्षेचं वेळापत्रक देखील जाहीर करणार आहे आणि ते जाहीर झालं की आम्ही ते तुमच्यापर्यंत नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येऊ। त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।